झाला गोड गोड जीव झाला साधला हा पर्वकाळ गेला अंतरिचा मोळ पाप पुण्य गेली एका स्नानीची खुंटली साधला हा पर्वकाळ गेला अंतरिचा मोळ तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी साधला हा पर्वकाळ गेला अंतरिचा मोळ वनंत प्रविश्य मम वाक्यमिं प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरं स्वधर्मना अन्यं सहस्रचरण श्रवणत्वगाति प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं अनुरंगा करो कायमा जीवानी मानेल संतांशी रंगवू चित्ताशी आपुलिया नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंदी वल्लभं गयांची केलिया स्मरण होय सकळ विठ्ठीची अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे जयाचेनी आठवी शब्दसृष्टी अंगवी सारस्वता गवे जीवीशी ते नमस्कारोनी आता रघुराज महाराज नमन माझे गुरुडा धोज चिंच बनी देरा दिला रखुमाय मने श्री विठ्ठला
वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमो सद्गुरु तुखया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ते। पंढरीच्या पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता उच्चलेला अभंग संत हृदय सम्राट महाराष्ट्र भूषण वैराग्याची मुकुटमणी भक्त संप्रदायाची कळस देवमान्य असा ज्यांचा अधिकार असणारे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग असून त्या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या जीवनामध्ये आपल्याला जी अवस्था प्राप्त झाली ती अवस्था म्हणजे काय याच्याबद्दल उद्गार काढणारा त्याचा परामर्श सांगणारा
उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आजच्या शिवेकरता बच्चेलेला अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा की स्वामी रघुराज महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या पुण्यभूमीमध्ये हरिभक्त परायण वैकुंठवासी डोंगरी भाऊ यांच्या 24व्या पुण्यतिथी निमित्ताने दुसऱ्या तपपूर्ती सोहळ्यानिमित्ताने चाललेलं हे आगळं आणि वेगळं प्रयोजन आहे. आजच्या या प्रयोजनाचं वर्णन जर करायचं झालं तर ते संतांच्याच भाषेत करावं लागेल. कारण आज असं झालंय खरंच परम भाग्य जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय हा योग जीवनामध्ये घडू शकत नाही. म्हणून फार असं सांगण्यापेक्षा संतांच्या भाषेत सांगितलेलं बरं. आज काय झाले माहित आहे का? सर्व सुखे सगळ्याच गोष्टी आज एकत्र झाल्या. त्यांच्या निर्याणाचा दिन आजचा दिवस गुरुवार. दुसरी गोष्ट आजच्या दिवसाला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे. ती म्हणजे मकर संक्रांत. शास्त्रीय दृष्ट्या या संक्रांतीला अनन्यसाधारण महत्व आहे आणि ती संक्रांत सुद्धा आज आलेली आहे. पण किती पर्व काळ सांगावं तर त्यापेक्षा सगळंच सांगितलं. सगळे पर्व काळ आज एकत्रित येणं या योगाला मूल्य नाही. पण योग सगळेच एकत्रित येतात त्याच्या पाठीमाग काहीतरी असत. म्हणून संतांनी बऱ्याच वेळेला आपल्याला सहजासहजी एखादी गोष्ट जीवनामध्ये जर प्राप्त झाली तर माणूस म्हणतो काय योगायोग आहे. पण त्याला त्या योगायोगाच्या पाठीमागची शक्ती माहित नसते. म्हणून त्याला वाटतं की हा योगच आला. बरं का, योग आला. योग येणं, योग घडणं, याला सुद्धा काही महत्व
संतांच्या दृष्टिकोनाने नाही बरं का. योग येण्याला महत्व नाही, योग घडण्याला महत्व नाही, योग घडवण्याला महत्व आहे. घडवण्यासाठी केलेले प्रयत्न असतात आणि मग तेच प्रयत्न या स्वरूपाने येत असतात. प्रयत्न असतात बर का, ते प्रयत्न ह्या स्वरूपाने आपल्याकडे आपण होऊन येतात, पण ते मात्र योग त्यांनी आपल्या जीवनामध्ये घडवलेलं असतात. कारण संतांना ह्या गोष्टी मान्यच नाहीत. घडून येण्याचं, घडवून येण्याच्या गोष्टी संताला मान्य नाहीत. घडवून आणण्याच्या गोष्टी मान्य आहेत. आपल्याला बऱ्याच वेळात असं होतं की आपण आपल्यात घडवून येतात, कारण आपल्याकडे तेवढं सामर्थ्यच नसतं घडवून आणण्याचं, म्हणून त्याला एवढी किंमत नाही जीवनामध्ये. पण ज्यांनी घडवून आणल्या, पण घडवून आणण्यासाठी प्रयत्न आहेत, प्रयत्न. आणि म्हणून जो कालावधी आपल्या जीवनातला मागचा गेला आणि त्या कालावधीचा समारोप संत महात्मे करतात, पण उर्वरित आयुष्याबद्दल प्रयत्नाची प्रार्थना करतात, प्रयत्नाची प्रार्थना करतात. हो, म्हणून दिले आया काळी अवकाश, नाही पावलो आयुष्यनाश, कार्याकारण उरले शेष, गेले ते भूस जाऊ परते. गेलेलं आयुष्य मोजलं नाही त्यांनी, गेलेलं आयुष्य मोजलं नाही, पण उरलेल्या आयुष्याचा फायदा सोडला नाही. त्याच फायद्याचं प्रयोजन हे असतं. म्हणून कधी गेलेलं मोजायचं नाही आणि उरलेलं सोडायचं नाही. आपण गेलेलंच मोजत बसतो. गेले ते भूष, संतांनी तर असा तिरस्कार केला. गेलेले जाऊ दे, पण राहिलेलं तरी सांभाळ, कारण राहिलेल्या सांभाळण्यालाच महत्व आहे. गेलेल्याला काय किंमत आहे? झिरो किंमत आहे. पण राहिलेलं जर सांभाळलं ना, त्याला जीवनामध्ये फार मूल्य आहे महाराज. हो, बऱ्याच वेळेला असं होतं महाराज. पूर्वीचे प्रयत्न असतात आणि पूर्वी ज्या वेळेस आपण मार्गस्थ होतो आणि मार्गस्थ असताना नेमकं ज्या मार्गाने जाऊन जिथपर्यंत पोहोचायचंय त्या चौकातच मार्ग हुकतो. आलं का लक्षात? ज्या मार्गाला जायचंय त्या मार्गाचा नेमका कुठं रस्ता हुकतो? चौकात. मग मागून चालून आलेल्याचा सुद्धा उपयोग नाही. चौकातला रस्ता हुकला काही उपयोग नाही महाराज. त्याच्यासाठी मागचा रस्ता हुकला तरी चालेल, पण चौकातला हुकला नाही पाहिजे. का? चौकातला रस्ता तिथं पोचवणार आहे. म्हणून करतात ते जीवन महाराज जीवनाला तिथपर्यंत नेत असत. म्हणून पुण्यतिथी जीवनामध्ये प्राप्त होत असते. का होत असते? तर तिथं जीवन पोहोचलेलं आहे.
जोपर्यंत आपलं जीवन परिपूर्णतेला पोचत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये पुण्यतिथी होऊ शकत नाही. म्हणून माणसाचं कोणचं जीवन महत्वाचं असावं? पूर्वजीवन महत्वाचं असावं का उर्वरित? कुठलं जीवन महत्वाचं असावं? उर्वरित जीवन महत्वाचं असावं. म्हणून दोन उदाहरणं सांगितली जातात. एक उदाहरण जगद्गुरु तुकोबारायांचं आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या पूर्वजीवनाचा जर विचार केला तर जगद्गुरु तुकोबारायांचं पूर्वजीवन अतिशय हलाख्याचं, अतिशय हलाख्याचं. आणि आजच्या जीवनाचा जर विचार केला तुकोबारायांच्या तर आजचं जीवन अनुरे नुया ठोकडा तुका आकाशा आजचं जीवन पहा. दुसरं उदाहरण आहे धृतराष्ट्राचं. कोणाचं? धृतराष्ट्र. पूर्वजीवन त्याचं घ्या. हस्तिनापूरचा राजा, हस्तिनापूरचा सम्राट महाराज, सगळी सत्ता, सगळेजण आज्ञा पाळणारे, हे पूर्व जीवन. आता त्याच्या उर्वरित जीवनाचा इतिहास ऐका. सगळे गेले, सगळे कौरव मारले गेले आणि पांडवाच्या आश्रयाला राहावं लागलं. कोणाच्या आश्रयाला? पांडवाच्या आश्रयाला. धर्मराजा कृष्ण परमात्मा सगळे आदराने बोलायचे, पण भीमदादा, कारण म्हातार मस्तकातच बसलं होत, चुरा करायला निघालो होतो म्हणले मस्तकात बसलं नाही तर काय होईल, असं ताट वाढून आणलं. आणि धृतराष्ट्राने गास उचलून तोंडात घालायचा की भीमदादा म्हणायचा, म्हाताऱ्या खा. तिरस्काराने बर का, पण लक्षात ठेव, तो जे एक घास खातोय हा घास तुझ्या दुर्योधनाच्या रक्ताने माखलेला आहे. काय वाटत असेल त्याला? काय जीवन, कसलं जीवन म्हणायचं ह्याला? या जीवनाला अजिबात अर्थ नाही. म्हणून पूर्व जीवनापेक्षा उर्वरित जीवन माणसाचं चांगलं असावं. हो, आणि ते जीवन प्राप्त करण्यासाठी महाराज एकदा का चौकात आलं, त्या रस्त्याला लागलं की तो रस्ता शेवटपर्यंत सोडायचा नाही. निश्चितच आपलं उर्वरित जीवन परमभाग्याचं झाल्याशिवाय राहणार. म्हणून हातपाय हलवण्याला महत्वच नाही. हे मागचं सारं हातपाय हलवू नये, मागचं हातपाय हलवू नये. हा, आणि हातपाय हलवत असताना जर पलीकडच्या कडची मुळी जर नाही सापडली तर हातपाय हलवण्याला काही किंमत नाही. मुळी सापडली पाहिजे. बऱ्याच वेळ असं होतं, हातपाय हलवून हलवून बेजार होतो, हा, आणि मुळीला धरायचं लागलं की मुळी निष्ठून जाती. पुन्हा काय होतं? जीवन वाहून जात. हा, म्हणून ते जीवनामध्ये होऊ नये याच्यासाठी प्रयत्न आहेत, याच्यासाठी अट्टास आहे, आणि तो अट्टा जीवनामध्ये प्राप्त झाला पाहिजे. विचारा जगद्गुरु तुकोबारायांना, काय जीवन आहे आज.
प्रकाशमान तुकोबारायांचं जीवन आहे आणि ते जीवन त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं आणि आज एक आश्चर्याचा विचार या ठिकाणी झालेला आहे. सगळं जग तुकोबारायाकडे आश्चर्याने पाहत आहे. कारण बघा तुम्ही, उदंडाची झाले जन्मोनिया मेले होऊनिया गेले रावरण, त्यांचे नाव कोणी नघे चराचरी. किती पैसे दिले म्हणजे मोदीचं भजन करू आपण? नाही. करेल का? नाही. पण आज आपण पाहतोय काय हे जीवन आहे. पण हे जीवन त्यांनी आपण होऊन जीवनामध्ये प्राप्त केलेलं जीवन आहे. जीवन प्राप्त झालं की लोकाला सांगावं लागत नाही. हा, जीवन प्राप्त नसल्यावर लोकांना सांगितलं तरी लोक ऐकत नाहीत. हे त्याचा परिणाम आहे. म्हणून नेहमी सांगत असतो महाराज, एकदा का धरण ओव्हरफुल झालं, काय झालं? धरण ओव्हरफुल झालं की दरवाजा उघडा म्हणावं लागत नाहीत का? म्हणावं लागतं. धरण ओव्हरफुलच होईना ती. हे मागच्यांची धरणं ओव्हरफुल आहेत. खरं त्याला महत्व आहे महाराज. धरणं कशी भरली पाहिजे? ओव्हरफुल. मग आपोआप दरवाज. हा, हे आपलं उपासनेवारीच चाललंय महाराज. मग प्रभावित. आणि खरं ज्या वेळेस प्रभावित जीवन असतं त्याला पुण्यतिथी म्हणतात. मग याच्यासाठी काय केलं? याच्यासाठी केला होता अट्ठास. याच्यासाठी काय केलेलं आहे? प्रयत्न केलेला आहे. म्हणून अलीकड आपल्यासाठी आपण होऊन कुणीच प्रयत्न करणार. आपल्यासाठी कुणीच प्रयत्न करणार. ज्याला त्याला वाटतं की आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करावं. पण दुसऱ्यासाठी काही करण्यात वेळ जातो ना आपल्यासाठी काही शिल्लक राहत नाही. ही वेडी कल्पना आहे. पण अनेक ठिकाणी मी सांगत असतो, एकदा का आपला डीपी बसला आणि त्या डीपीची पॉवर 1000 व्होल्टेजची झाली. डीपीची बर का, आपोआप लाईटी लागणार आहेत. पण अलीकडे आपलं तसं नाही. नेहमी सांगत असतो. आणि अलीकड पद्धत बी तशी आहे. अगोदर खांबली रवतात, नंतर तारा ओढतात आणि नंतर 4-5 वर्षांनी डीपी बसला तर बसला. हे उलटा प्रयोग आहे. उलटा प्रयोग. नियम असा आहे, अगोदर डीपी बसली पाहिजे आणि मग खांबे रवले पाहिजेत, मग तारा वळल्या पाहिजेत आणि मग आपण लाईटी लागतील. मग आपोआप लाईटी लागतील. हा, म्हणून अगोदर आपण होऊन अंतरी ठसवावे. आपण होऊन अंतरी ठसवावे आणि मग बाह्य क्रिया होय सभावी. महाराज, हे स्वाभाविक आहे. हे बाहेरच आहे ना, हे सगळं हे स्वाभाविक घडणार आहे. पण अगोदर मात्र
ते तयार करावं लागतं, ते आपण तयार केलं पाहिजे. आणि म्हणून करता याच्यासाठी आपण होऊनच आपला अट्ठास आपण केला पाहिजे. आणि तो अट्ठास जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात केलेला आहे. आणि मग अट्ठास म्हटलं की सोपा नाही, खरंच नाही. हा, हे आपलं सगळं चाललंय कसं माहितीये का? हे सगळं चाललंय आपल्या. म्हणून एक मुलगा 10वीला नापास झाला. कितवीला नापास झाला? 10वीला नापास झाला. आणि घरी आला, प्रमाणपत्र घेऊन आला. वल्लाला दाखवलं प्रमाणपत्र. वडील म्हणले, अरे काय वेडा आहेस, नापास झालास? आतापर्यंत एकही वेळ मी नापास झालो नाही. आता त्याला माहित होतं 10वीचा अभ्यास म्हणजे काय आणि किती प्रयत्न केला याची सगळी कल्पना होती. म्हणून त्याला आश्चर्य वाटलं बाबांचं आपल्या. आणि मग तो बाबाला म्हणू लागला, बाबा खरंच तुम्ही आतापर्यंत एकदाही नापास झाला नाही, कसं काय बरं? मग बाबाने सांगितलं, मी अजून एकदाही परीक्षा दिलेली नाही. काय केले? एकदाही परीक्षा दिलेली नाही. मग नापास व्हायचा प्रश्नच नाही. तसं आपल्या परीक्षाच नाही, त्या परीक्षाच नाही. त्या परीक्षा पाहिजे. अनेक परीक्षा तुकोबाराय पास झाले, अनेक परीक्षा ज्ञानोबाराय पास झाले. पहावा त्यांचे चरित्र महाराज. हो, हे सहजासहजी जीवनामध्ये नाही, याला प्रयत्नाची पाराकटा करावं लागते. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी या प्रयत्नाबद्दल असं वर्णन केले. रात्रंदिवस रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. रात्र आणि दिवस आम्ही प्रयत्न केलाय, नुसता दिवसच नाही. म्हणून आमच्या जीवनातला प्रयत्नातला क्षण सुद्धा आम्ही वाया जाऊ दिला नाही. मग किती प्रयत्नवादी असतात. म्हणून ते मिळणं अतिशय अशा प्रकारचं कठीण आहे. म्हणून जीवनामध्ये प्रयत्न आपण करत असतो. आणि प्रयत्न करत असताना आणखीन याच्यातलं सांगतो, आपल्या प्रयत्नाला ते किती हाणून पाडतं. आपल्या प्रयत्नाला हाणून पाडतं बघा तुम्ही. कारण हे इतके प्रतिकार करत असतात त्या मार्गाला महाराज. म्हणून ज्ञानोबारायांनी वर्णन केलं की हे या मार्गाला जात असताना, योग्य मार्गाला जात असताना हे प्रतिबंध आहेत. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाद, भजन मार्गीचे मांग मारकही. जेवढ्या अडचणी चांगल्या रस्त्याला असतात
तेवढ्या अडचणी जो रस्ता अयोग्य आहे त्या रस्त्याला नसतात. म्हणून चोरीचा माल कधी चांगल्या रस्त्याने जात नाही. का जातो? का? त्याला प्रतिबंध जास्त आहे. ते सुद्धा इतके हुशार आहेत की ह्या मार्गाला जायलाच नको. मग त्यांना एवढ्या अडचणी आहेत, त्यांनाच अडचणी असे नाहीत तर आपल्याला सुद्धा त्या अडचणी आहेत. म्हणून नेहमी मन या गोष्टीला प्रतिकार करीत असतं. या गोष्टीला नेहमी मन प्रतिकार करीत असतं. आपण कधी ते आजमावून पाहिलं नाही. आजमावलंच नाही कधी. आजमावून पहा की ते किती प्रतिबंध करत आहे. बघा एकदा प्रयोग करून. प्रयोग सांगतो मी. निस्त दोन मनाचा विचार म्हणजे दोघा जणांचा. पेपर वाचत होता तो पेपर, आणि तो पेपर वाचत असताना दुसऱ्याने त्याचा पेपर मागितला. दुसऱ्याने पेपर मागितला पण देणाराने सांगितलं अख्खा पेपर वाच, पण एका कोपऱ्यात एक बातमी ते वाचू नको. काय म्हणलं पेपरवाला? त्या कोपऱ्यातली बातमी वाचू नको. हातात घेतल्या बरोबर सगळ्या बातम्या सोडल्या आणि तीच वाचायला. कशाचं सांगितलं? ते किती प्रतिकार करत आहेत. इतकं ते प्रतिकार आपल्या जीवनामध्ये. नको म्हटलं की उसाळीच हाणली त्याने. नको म्हणलं पण आपण नको म्हणितच. हे बरं आहे बरं का. आपण अजून नको म्हणत नाही. नको म्हणा त्याला. आडवं व्हा त्याला. तो काय प्रतिकार बघा कसा करतो. जास्त प्रतिकार आपल्यावर केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा प्रयत्नातून महाराज त्या ठिकाणाला पोचण्याचं किती अवघड आहे. म्हणून तुकोबारायांनी आज इतकं समाधान व्यक्त केले आपल्या अंतःकरणामध्ये. खरंच. कारण तुकोबारायांना ही इच्छा होती, ही अवस्था आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे. कारण हे अवस्था प्राप्त होणं मानवी जीवनाचं आद्य कर्तव्य आहे. जसं स्वराज्य मिळवणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच, तसं ही स्थिती जीवनामध्ये प्राप्त होणं गरजेचं आहे. ती मी मिळवणारच हा तुकोबारायांचा प्रयत्न होता. म्हणून सारखं तुकोबारायांचं अंतःकरण या गोष्टीबद्दल झुरत होतं. कई आईशी दशा येईल चित्त पांडुरंगा झुरतसे. सारखं तुकोबारायला वाटायचं की हा दिवस कधी उगवल. कारण हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. कारण हे उत्तरायण आहे. आणि हे उत्तरायण प्राप्त करण्यासाठी भीष्माचार्याने 6 महिने शेरपंजिरीवर दिवस काढलेत. हे महत्वाचं आहे. 6 महिने शेरपंजिरीवर राहिले आणि याच दिवशी देह ठेवलेला आहे आपला. म्हणून हा दिवस कुठलाही दिवस संत भेटीचा दिवस तितकाच महत्वाचा आहे. आणि म्हणून तुकोबाराय त्या दिवसाच्या प्रतीक्षेत होते, आजच्या दिवसाच्या प्रतीक्षेत होते. आणि म्हणून ते साध्य करण्यासाठी तुकोबारायांचा सारखा प्रयत्न होता. सारखा. आणि मग एक दिवस तुकोबारायांच्या जीवनामध्ये तो दिवस उगवलाय. आणि मग तुकोबारायाच्या मुखातून उद्गार आलेत. जन्मा आले
जन्मा आलो त्याची आज फळ झाली साची तुम्ही संभाळली संती भय निरसली खंती आज मात्र जन्माला आलेल्याचं फळ जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मिळालं त्याच्याही पुढे जाऊन सांगतात करत कृत्य झालो इच्छा केली ते पावलो आणि आता मात्र तुका म्हणे काळ आता करू न सके बळ हे जीवन प्राप्त होणं महत्वाचं आहे आणि मग तो खरा जीवनातला पर्व काळ आहे आज सगळ्या दृष्टीने पर्व काळ आलेला आहे महाराज आणि तो जीवनाचा पर्व काळ तुकोबाराय म्हणतात आम्ही प्राप्त झाला नाही बरं या अभंगामध्ये सुद्धा झाल्याचा उल्लेख नाही केला झाला नाही म्हणून याच्याबद्दल तुकोबाराय उद्गार काढतात अभंगाच्या द्रुपदामध्ये साधूला हा पर्व काळ तुकोबाराय म्हणतात साधला बर का हा पर्व काळ आम्ही साध्य केला आता साध्य करणं किती कठीण आहे म्हणूनच तुकोबाराय या अभंगामध्ये उच्चार करता साधला मग साध्य करण्यासाठी किती कठीणपणा आहे याच्यामध्ये उदाहरणच सांगायचं झालं इतकं कठीण आहे की ती गोष्ट रावणासारख्याला जमली नाही मग आता सगळ्याच बाबतीत आपल्या सगळ्यापेक्षा
नवे नवे देवापेक्षाही रावणाची सामर्थ्य शक्ती मोठी आहे. म्हणून आपला विचार करण्याची गरज नाही. देवापेक्षाही सामर्थ्य शक्ती मोठी आहे, त्याला सुद्धा साध्य झालं नाही साध्य झालं. उलट तो धनुष्य घेऊन तो खाली पडला, पण त्याला ते जमलं नाही. कारण धनुष्य उचलण्या इतकं कठीण आहे. आणि अशी गोष्ट जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही साध्य केली महाराज. तितकाच बोज आहे या गोष्टीचा, तितकंच वजन आहे याचं महाराज. कारण हे सगळेच यात भरलेले आहेत. किती भरलेले आहेत? साहित्रिक 18, षडविकार, षडरिपू, षडवैरी, हे सगळे याच्यात वजन देऊन आहेत, वजन देऊन आहेत. आणि यांना जर बाहेर काढायचं म्हटलं तर तितकंच कठीण. म्हणून महाराजांनी वर्णन केलंय बघा. ओले मृतिकेचे मंदिर, ओले मृतिकेचे मंदिर, आत 6 जण मंदिर, गुंफा करिता ती पोखर, याचा नका करू अंगीकार गा महाराज. किती शुद्ध टाकलं या मंदिरात, कितीही शुद्ध टाका, ते अशुद्ध झाल्याशिवाय राहत नाही. इतकं हे अशुद्ध आहे. त्याला कितीही प्रयत्न करा, हे शुद्ध होत नाही. म्हणून तर म्हटलंय, नाही निर्मळ जीवन काय करील साभण, तैशी चित्त शुद्धी नाही ते बोध करील काय. निर्मळ पाणी आहे, साबण आहे तसंच आहे. म्हणजे पाणी निर्मळ नाही, साबण आहे पण ते पाण्याला ह्याला निर्मळ करू शकत नाही. तसं चित्त जर शुद्ध नसेल तर महाराज जीवनामध्ये क्रांती घडू शकत नाही. म्हणून आपल्यात मन आहे, मन चंगा तो काठवट में गंगा. आधी काय पाहिजे? मनच निर्मळ पाहिजे. मन जर निर्मळ असलं ना, असं सांगतात. रोहिदास महाराजांची कथा अगदी 2 मिनिटात सांगतात. काशीला जाणारा ब्राह्मण एक पैसा
रोहिदास महाराजाने दिला, गंगे मातेला अर्पण केला आणि गंगे मातेने कंकण दिलं. तो घेऊन आला, राजाला दिलं. राजा म्हणला असलंच एक घेऊन ये. पुन्हा रोहिदास महाराजाकडे आले आणि मग एक पैसा मागितला. ते म्हणे कशासाठी? काशीला जायचे. काशीला कशासाठी? काशी माईने कंकण दिलेलं लाख मोलाचं. ते म्हणले त्याच्यासाठी काशीलाच कशाला जावं लागते, म्हणून चमडं भिजवायचं ते भांड होतं, त्यात हात घालून कंकण दिलं. तेव्हापासून मन पडली मन चंगा तो काटवट मी. त्यांच्या काटवटीत सुद्धा गंगा. नाहीतर मन जर चांगलं नसेल तर त्रिवेणी संगमी नाना तीर्थ, आणि चित्त नाही नामी तरी ते एरवी तरी पण सुद्धा अंतर शुद्ध नसता. हे सगळं हितनच येतंय बर का. आवडे ते व्रती किरटी आदी म्हणूनच गुठी, मग ते वाचा आधी ते कराशी, जे म्हणीच नाही ते वाचेशी येईल काय, काय बिजेवी न भूय अंकुराशी. म्हणून हितन आल्यावर सगळं घडतंय. हितून जे काही हे करतंय ते पुढं सुद्धा. म्हणून एक अभंग संतांचा, रोग्या विषतुल्य लागे मिष्टान्न. आता मिष्टान्न विषाप्रमाणे असतं का? नाही, पण कुणाला? रोग्याला. का? आपणच रोगी आहे. किंवा आंधळ्याशी जन अवघेची आपणाशी डोळे दृष्टी नाही. तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण तया त्रिभुवन अवघे कोटी. पण असं सांगतात, दुर्योधनाला सांगितलं होतं, दुर्योधना बाबा या सर्व जगतामध्ये एखादा तरी सज्जन माणूस घेऊन ये या जगात बर का. जगभर फिरला पण एक सुद्धा सज्जन दिसला नाही. नव्हता का? ह्याला दिसला नाही का? त्याच्या अंतकरणातच दुर्बुद्धी भरलेली होती. धर्मराजाला सांगितलं, धर्मराजा एखादा दुष्ट दुर्जन घेऊन ये. पण दुर्योधनाला एक सुद्धा दुष्ट दुर्जन दिसला नाही. नव्हता का? होता पण दिसला नाही. हे सगळं आपलं आहे. याच्यावर या अंतकरणावर सगळी क्रिया आहे. आणि म्हणून ते अंतकरण शुद्ध झालं पाहिजे लागत. आणि अंतकरण शुद्ध होण्याचा परिणाम काय? अभंगाचं पहिलं चरण,
देव तिळी आला. याचा जर आपण विचार केला तर लोक म्हणतील तिळात देव आला, एवढी मोठी व्याप्ती त्याच्यामध्ये कशी? तिळ केवढा एवढा, पण त्याच्या कार्य स्वरूपाचा विचार केला, कार्य स्वरूपाचा, म्हणून कार्य स्वरूपाने तिळ घेतला. त्याचं कार्य काय आहे हे आज सगळ्याला माहिती आहे. म्हणून आज सगळेजण आपण म्हणत असतो तिळगुळ घ्या गोड, ह्याच्यात आलाय गोड बोला, गोड गोड बोला, दोनदा शब्द वापरला ह्यात सुद्धा आहे. गोडे गोड जीव झाला, आपलाही जीव गोडी स्वरूपाला आला आणि दुसऱ्याचा सुद्धा गोड दिसू लागला. म्हणून देव झाले अवघे जन, दोष गुण आरोपणे, बरवे झाले चित्त झाले महालावे. गुण दोष माझ्या जीवनातलं संपून गेलं. का संपून गेलं तर जगच देव दिसायला लागला. खरंच दिसायला पाहिजे, कारण जगच देव आहे. जगात देव नाही तर जगच देव आहे. म्हणून तुकोबारायने परिपूर्ण अवस्था झाल्यानंतर एक उद्गार उच्चारले आहेत, काहीच पाहणार नाही. आम्ही न देखो अवगुणा, आम्ही न देखो अवगुणा, पापी पवित्र शहाणा, अवघी रूपी तुझी देवा, वंदू भावे करू सेवा. देवाचीच रूप आहे. मग आम्ही गुणदोष त्याच्यात पाहायची काही गरज नाही. हे स्वरूप म्हणजे परिपूर्णतेच आहे. निष्ठ्या पापाचंही स्वरूप अपूर्णित आहे आणि पुण्याचंही स्वरूप अपूर्णित आहे. पाप पुण्याच्या पलीकडचं जीवन परिपूर्ण आहे आणि हे जीवन प्राप्त होण्यासाठी ही समस्त वासुदेव ऐशा प्रतती रसा भाऊ भक्ता माझे राहू ज्ञानी आहे तोच, जगात दुसरं काही नाही. जे जे दृष्टी दिशी ते ते हरी रूप, पूजा जप ध्यान त्याशी नाही. किती सोपं आहे. उग आपण पोत्या वाचू वाचू जम होतोय. काय करायचं? पूजा जप ध्यान त्याशी नाही. हा फक्त पण दृष्टीला दिसायला पाहिजे. दृष्टीला सगळं जग देव दिसलं पाहिजे आणि हे दिसले की महाराज जीवन परिपूर्ण झालं. पण आता काय झालं? जीवनातलं सगळंच जीवन परिपूर्णतेला प्राप्त झालं. अनुकूल जीवन परिपूर्णतेला प्राप्त झालं आणि प्रतिकूल जीवन सुद्धा परिपूर्णतेला प्राप्त झालं. आता अनुकूल जीवन प्रतिकूल जीवन परिपूर्णतेला प्राप्त होण्यासाठी तुमच्या जीवनात काय झालं? अभंगाचं तिसरं चरण. पाप पुण्य
पाप गेले आणि पापाबरोबर पुण्य सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही. पाप पुण्यातीत जीवन म्हणजे परिपूर्णतेचं जीवन आहे. आणि एकदा ह्या जीवनाने अंतकरण भरलं की मुखातून अशुद्ध शब्दच नाही. हे प्रयोजन आहे. अशुद्ध शब्द कधीच मुखी अमृताची वाणी आणि देह देवाची कारणी. तुका म्हणे सुख पराविया सुखे आणि अमृत हे मुखे स्रवतशी. अमृताची धार त्याच्या मुखातून स्रवत असते. आणि म्हणून करता आता आमची खरंच बर का जे जसं म्हणतात अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी दर्दाई परी आवरेना. अंतर असत ते बाहेर पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून अंतकरणात जर एकदा कटू बोलायची सवय लागली ना किती काय काय का तुम्ही ते स्वभावच राहतो. एखाद्याला जर असं मान उलटी सवायची सुरुवात झाली की ती उलटी हलवल्याशिवाय राहणार. पडले वळण इंद्रिया हे वळणावर आहे महाराज. तिथूनच येतं. त्याच्यात काही आपण प्रयत्न जरी केला तरी त्याच्यात बदल होत नाही. म्हणून कटू बोलतो माणूस एखादा. बघा तुम्ही किती कारण त्याला एक सवयच लागून गेलेली असते. ती त्याची सवय त्याच्या अंतरात असते आणि म्हणून ती बाहेर प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. आणि एखाद्याची सवय अंतकरणात असती महाराज गोड बोलण्याची. ती गोड बोलण्याची सवय कटू प्रसंग जरी असला तरी ते बोलणं त्याला बोलता येणार नाही. हा कशाचा परिणाम आहे तर पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले. मग महाराज म्हणतात आता जीवनामध्ये कोणती अवस्था प्राप्त झाली आहे अभंगाचं शेवट.